आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत। माझ्या समवेत पक्षाचे उपनेते अल्ताफभाई, तद्वतच भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेशभाई म्हात्रे, आमचे कल्याणचे हर्षवर्धन पलांगेजी, शरद पाटीलजी आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत। मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद अभियानाचा आजचा 23वा दिवस आहे आणि 23व्या दिवशी ही यात्रा तब्बल 10व्या लोकसभेत पोहोचलेली आहे। 11वी लोकसभा कल्याण पूर्वच्या लोकसभेमध्ये आम्ही पोहोचलो आहोत। गेल्या 30 दिवसापासून महाराष्ट्रातल्या वाडी वस्त्या तांड्यांवरून वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न समजून घेत आज आम्ही कल्याणमध्ये पोहोचलेलो आहोत आणि 3 दिवसानंतर म्हणजे बुलढाण्यामध्ये लोणार, या लोणारमधला समृद्धी महामार्ग आणि त्या महामार्गामुळे अफेक्टेड झालेले लोक, किंवा त्याच्या पुढे साधारण यवतमाळ सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न, हिंगोली हळद उत्पादकांचा प्रश्न, परभणीमधल्या ॲग्रिकल्चरल आणि बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, बीडमध्ये ज्ञानराधा बँकेचे पैसे सुरेश कुटे यांनी ज्या सगळ्या गोरगरिबांचे पैसे अक्षरशः लुटून खाल्ले त्या ठेवीदारांचा प्रश्न, नगरमध्ये दूध विक्रेते आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न, अलीकडे नगरमधलाच अजून ताबेमारीचा प्रश्न फार मोठा, आणि त्याच्यासोबतच पुढे नाशिक इगतपुरी इथल्या आदिवासी लोकांचे प्रश्न समजून घेत ही यात्रा आज कल्याण पूर्वमध्ये पोहोचली आहे। पुढच्या 3 दिवसांनी म्हणजे येत्या 3 तारखेला दुपारी 12 वाजता मातोश्री येथे याचा समारोप होईल आणि त्याचंही आपल्याला आम्ही सगळेजण निमंत्रण देतोय। त्याआधी कल्याण पूर्वमध्ये आज संध्याकाळी सभा असेल आणि उद्या ठाण्यामध्ये एक मोठी सभा होईल। त्यानंतर पुढे धारावीला एक धारावी झोपडपट्टीवासियांचा प्रश्न आणि अंबानीच्या खिशातच जर सगळं घालायचं सरकारने ठरवलं असेल तर तिथल्या सगळ्या लोकांचं काय, त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संदर्भाने या सगळ्या मंडळींचे एकूण प्रश्न समजावून घेण्यासाठी म्हणून मी धारावीच्या एरियामध्ये जाणार आहे आणि तिथेही मुंबईकरांचे प्रश्न, लोकलचे प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न, चटई क्षेत्र या संबंधाने असणारे प्रश्न, अनएम्प्लॉयमेंट या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांशी मुक्त संवाद साधला जाणार आहे। हा मुक्त संवाद साधला जात असतानाच राज्यभरामध्ये काही घटना घडत आहेत। राज्यभरामध्ये काल एक महत्त्वाची माझ्या दृष्टीने, कारण मी बाई आहे त्यामुळे बाईपणाच्या जाणीवा माझ्याकडे आहेत, सो ही घटना माझ्यासाठी महत्त्वाची आहे की ज्या मंगेश साटमकरवरती बलात्काराचे आरोप होते त्याच साटमकरने सत्ताधाऱ्यांच्या सोबत हातमिळवणी केली आणि लगेचच काल पोलिसांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला। हे फार म्हणजे परसेप्शन्स फार महत्त्वाचे आहेत। रवींद्र वायकर साहेबांवरती हिसाब तो देना पलिंगा फेम व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि वायकर साहेबांवर जो प्रचंड दबाव आहे सध्या भाजपमध्ये येण्यासंबंधाने की भाजपमध्ये वायकर साहेब आलेच पाहिजेत, ते नाही गेले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, जेलमध्ये टाकू, अशा पद्धतीने जी भाषा चालू आहे आणि वायकर साहेब कदाचित भाजपसोबत गेले तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाया काढून घेतल्या जाऊ शकतात, सगळ्याचकडून त्यांना क्लीन चिट दिली जाऊ शकते। थोडक्यात काय तर सोमय्या हे भ्रष्टाचार बाहेर काढत नाहीत, सोमय्या हे लोकांना ब्लॅकमेल करतात। ज्यांच्यावर आरोप केले त्या प्रत्येकाला ब्लॅकमेल करून सत्ताधाऱ्यांच्या सोबत त्यांना सामावून घेण्याच्या हिशोबाने सोमय्यांच्या सगळ्या तिरक्या चाली चालू आहेत। परंतु महाराष्ट्रामध्ये त्या संबंधाने जे आम्हाला मुक्त संवाद यात्रेतनं जे जाणवलं, शेतमालाचा हमीभाव, बेरोजगारीचा प्रश्न, जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न, यावर लोकांनी जास्तीत जास्त चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास उडत चालला आहे तो लोकांनी जाहीरपणे बोलून दाखवला। हे फार वाईट आहे। कल्याणमधली गुन्हेगारी आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे। काल परवापर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता, पण आता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जन रस्त्यात किंवा अंधारात नाही, लोक भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत। गोळीबार करणारा, ज्याला गोळी लागते तोही, हे दोघेही सरकार पक्षातले आहेत। याचा अर्थ फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब
यांच्यातली धुसफूस आता जणू गँगवॉरचं स्वरूप घेत आहे। पण या सगळ्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी काल अजून काही घटना घडल्या। काल मनोज जरांगे यांच्या संबंधाने सभागृहामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या। मनोज जरांगेंची SIT चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी, करायला हरकत नाही। पण मनोज जरांगेची जर SIT चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि OBC आरक्षणासाठीही किंवा अजून ST आरक्षणासाठी या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुरा कुस्तीमुळे जे 300-400 लोक मेले त्यांची SIT चौकशी सरकार लावणार आहे का, याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे। सरकारला जर एवढी SIT चौकशी लावण्याची हौस असेल तर भीमा कोरेगावच्या SIT चौकशीचं काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे। या सगळ्या संबंधाने ज्या आत्तापर्यंतच्या अनेक अफरातफरी झाल्या त्यात SIT आणि त्या अफरातफरीमध्ये गोंगाट गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले, त्याच्या SIT चौकशीचं काय। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे 28 ते 30 लोक गेले एकाच वेळेला, हे सगळे अपघात होतात, याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का। आणि हो, SIT चौकशी लावण्याचं जे काही नाटक सरकारकडून चालू आहे, म्हणजे काल ज्या पद्धतीने सांगितलं, आज कोणीतरी पुणे तो मस्के नावाचा कोणीतरी, उद्या आम्ही त्याच्यावर बोलूच ठाण्यामध्ये गेल्यावर, की काहीतरी वेगवेगळी वक्तव्य जी केली जात आहेत। मुळात मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा करू नये। फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर त्यांनी थेट सभागृहात बोलावं। आडून राजेश टोपे, पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे अशी नावे न घेता थेट निशाणा साधावा, थेट बोलावं। कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असं वाटतं की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटेसारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता। त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत ही आमची अपेक्षा आहे। कल्याणपूर्व एकूण एक लोकसभा करताना कल्याणपूर्वमधलं जर आत्ताचं वातावरण बघितलं तर कमालीची दहशत, कमालीची गुन्हेगारी, कमालीची अस्थिरता आणि लोकांची नाराजी आहे, जे आम्हाला सातत्याने लोकांना भेटताना दिसते। आणि त्यावर आज आणि उद्या आम्ही कल्याण लोकसभेमध्ये लोकांशी मुक्त संवाद साधणार आहोत आणि 3 तारखेच्या समारोपाचं सर्व माध्यमांना निमंत्रण आणि पूर्वसूचना आपल्या सगळ्यांना असावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद घेतली होती। मॅडम, तुमचं नाव चर्चेत आहे, परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे। मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्त संवाद अभियानाच्या माध्यमातून माझा तो रूट आहे, त्या मार्गाने आले आहे मी। कारण मी बुलढाण्याहून निघाले, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, मग हिंगोली, परभणी, बीड। अहो, माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल। तुम्हाला असं का वाटतंय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे? हां, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे, परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे। परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर, अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलेलं। काय चित्र असू शकतं पुढे असं वाटतं मला? कशाचं? एक राजकीय विश्लेषक आणि एक नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय चित्र असेल कल्याणचं? एक लक्षात घ्या, कल्याणमधली मी म्हटलं की कल्याणमधली वाढती गुन्हेगारी, वाढती अस्वस्थता, ठेकेदारी, अगदी म्हणजे पोलीस यंत्रणासुद्धा ज्या पद्धतीने दहशतीखाली आहे। दस्तूर खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे, भाजपच्या आमदाराने शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात, याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत गँगवर किती टिपेला पोचलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे। कारण मुख्यमंत्री स्वतःचं प्रोजेक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदेंचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत। श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत। मॅडम, मल्लंगडच्या यात्रेमध्ये ठाकरे गटाच्या 2 शाखा प्रमुखांवर हे म्हणजे पोलिसांची नोटीस बजावण्यात आली आहे। निष्ठेचा प्रसाद ते वाटत होते, त्यामुळे खरं तर निष्ठेचा प्रसाद हा शब्द काही आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही।
निष्ठेचा प्रसाद असा शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर काही मला नाही वाटत की कायद्यानुसार कुठलाही एखादी गुन्ह्याची डेफिनेशन त्याच्यासाठी असू शकते. पण तरीसुद्धा फक्त आणि फक्त निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी 353, 323, 324, 307चा जो गैरवापर चाललेला आहे, जर तो गैरवापर करायचाच असेल आणि आक्षेपार्ह काही वक्तव्यच असतील तर आपण विचार केला पाहिजे की या सगळ्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने नितेश राणेंनी स्टेटमेंट केलं, खरं तर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना अवमानकारक बोलणे हा गुन्हा आहे. त्या संबंधाने 353 दाखल व्हायला हवी. ज्या पद्धतीने नितेश राणेंची भाषा होती की तुम्हाला काय व्हिडिओ करायचे ते करा आणि तुमच्या बायकांना फार फार तर दाखवाल, तुम्ही काय कराल. जर खरंच पोलीस तत्पर असते, गृह खातं फार स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करू शकत असतं, तर मला वाटतं नितेश राणेंवरती तात्काळ FIR दाखल झाली असती. परंतु पोलीस यंत्रणा ज्या गृह खात्याच्या अधीन आहे, त्या गृह खात्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे, त्यांचं खच्चीकरण करणे, त्यांच्यात अस्थिरता निर्माण करणे यासाठीच गृहयंत्रणेचा गृह खात्याचा वापर करावासा वाटतोय. पण मला असं वाटतं, आमची नम्र विनंती असेल देवेंद्र भाऊंना सुद्धा की देवेंद्र भाऊ, याने काहीच फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरीही शिवसेना, ठाकरे, मातोश्री हे समीकरण इतकं घट्ट आहे की आम्ही सगळे अत्यंत ठामपणे त्यासोबत उभे आहोत. आपल्याकडूनच माहिती मिळते. पण हेमंत गोडसेच का बरं? अजून खूप लोक कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कारण बऱ्याच जणांना बिचाऱ्यांना मंत्रिपद देतो म्हणून घेऊन गेले होते. आता हेच बघा ना, आमचे भरतदादा आहेत. तर काय म्हणजे आता भरतदादांनी शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता ॲमेझॉनवर विकायचा का नेटफ्लिक्सवर विकायचा? वाईट स्थिती आहे. त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना चल तुला महामंडळ देतो, चल तुला मंत्रिपद देतो म्हणून घेऊन गेलेले, आणि त्या सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. शिवाय त्यांना हेही माहिती आहे की आपण यांच्यासोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात कदाचित जसे आमच्या काही संपर्कात आहेत तसे राष्ट्रवादीकडून गेलेले पवारसाहेबांच्याही संपर्कात असतील. असे खूप लोक असू शकतात. अमित शहानी पण सांगितलं पिढ्या इथे घालवल्या, त्यांच्या पोराला मुख्यमंत्री करणे ही ठाकरे साहेबांची नाही, ही आम्हा तमाम शिवसैनिकांची मनीषा आहे की होय आम्हाला वाटतं की आमचा नेता आदित्य ठाकरे आहे. पुढे काय?